कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धनी 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 नाही नाही नाही, तुम्ही मला कुचाडून कुठे भी जाऊ शकत नाही। तुम्हारे सिवा मैं कैसे जीऊंगी पति परमेश्वर। कसे काढणारे मी हे दिवस तुमच्या शिवाय। लग्न झाल्यापासून आपण कधी कधी वेगळे राहिलो नाही हो। पण तुमच्या या कामामुळे आपल्याला हा विरह सहन करावा लागणार आहे। अगं जयंती, असं काय करतेस? काम करू की नको? सगदेवा, तू म्हणतोय ते बरोबर आहे। तू असं कर ना, हे काम सोड आणि दुसरं काम बघ। कळतं का तुम्हाला? हा, कुठं मिळणार आहे हो दुसरं काम? नाही, याच्या आधी शोधून बघितलं ना, मिळालं का दुसरं काम? अहो, एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे, नशीब समजा। 5 आकडी पगार आहे, 5 आकडी। पंचक्रोशीत कोणाला नाहीये। हा, काही नाही काही नाही। जोक वाटतं का तुम्हाला दुसरं काम शोधणं? तुम्ही करावं काम, काही होत नाही। ते तुमचा विरह कसा बसा सहन करेन बाई। जा तुम्ही। सगदेवा, चांगल्या कामाला चाललाय, दही साखर खाऊन जा। सगदेवा, मनापासून काम करा, देवाचं काम समज। वय बाबा, चला येतो। सांभाळून राहा आई, काळजी घे स्वतःची। आणि पगाराची बी काळजी घ्या। नाही म्हणजे तुम्हाला जड झाला तर इकडे पाठवून द्या, मी करेन सेविंग। असे काय पाहता माझ्याकडे? हा, पायपळ खर्च करत नाही मी। एक एक रुपया जोडून हा संसार केलाय मी। हे पा, या घराची सगळी अर्थव्यवस्था आहे ना, ती मी। ठीक आहे, माझी स्वतःची अर्थव्यवस्था मी एकटीच सांभाळते। बरं नाही, मला सांगा ना, मला जे काही साहित्य लागतं मेकअपचं, ते माझं मीच मॅनेज करते ना। हा, तुमच्याकडे काय बी मागत नाही मी। बरं जयंती, एकदा का माझा पगार झाला ना, तर तुला काय पाहिजे ना ते सगळं घेऊन येतो। हॅशटॅग फेवरेट पती। ते ऑफिस कुठे आहे म्हणलात तुम्ही? नाही म्हणजे आपल्या सावळीच्या घराजवळ असेल तर जाऊन तिला भेटूनच या। हा, आपल्या भावाला एवढ्या वर्षांनी एवढ्या पगाराची नोकरी मिळाली म्हणल्यानंतर तिला बी आनंदच होईल की नाही तुम्हाला भेटून। जा बर का। चला येतो। धनी, पाठवा बरं का मनी। धनी। बबलू, हे सगळं बघायला जर इकडे सावंगी वहिनी असती तर? हळू करा, सावकाश, त्रास होईल ना। मारे ना, शांत बसा जरा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।